नमस्कार, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जसं की खूप सारे लोकांचे प्रश्न आहे की बांधकाम कामगारच्या माध्यमातून तुम्ही काही लोकांचं स्टेटस सध्या पेंडिंग आहे, काहींचं रिजेक्ट झालं। तर या ठिकाणी काय आहे, काही लोकांनी सुद्धा रिन्यूअल करण्याचे प्रोसेस केले, 1-2 महिने झाले, अजून त्यांचं स्टेटस अजून पेंडिंगच दाखवते, जसं की रिजेक्ट दाखवते। तर या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज, चला तर तुम्हाला मेसेज दाखवतो। मेसेज कशा प्रकारे असतो तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघून घ्या मेसेज कसा असतो आणि त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं असतं, याच्यासुद्धा लिंकसुद्धा ती याच्या मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते। तर या ठिकाणी बघा, आपल्याला सभासद फीस ही भरावं लागते, त्यावेळेस आपला हा फॉर्म रिन्यूअल होतो। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला लिंकसुद्धा दिले जातं। लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवर पण जाऊ शकता। ठीक आहे, रिन्यूअलसाठी आपल्याला सभासद फीस ही भरावं लागते, जसं की नवीन केलं तरी पण आपल्याला भरावं लागते। ठीक आहे, आता रिन्यूअलसाठी आपण आपल्याला आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी टाकायचं बांधकाम कामगार सर्च करायचं। बांधकाम सर्च केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी आपल्याला एक वेबसाईट ही दाखवली जाणार आहे। या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर समोरच्या अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दाखवला जाणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला या इथून डेस्कटॉप ही साईट चालू करून घ्यायचं आहे। ठीक आहे, चालू केल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला याचं प्रोफाईलमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्ही रिन्यूअलचा प्रोसेस सगळी केली, फॉर्म भरला, ठीक आहे, तरीसुद्धा तुमचं पेंडिंग किंवा रिजेक्ट दाखवत आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी डिॲक्टिवेट दाखवत आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे प्रोफाईल या ऑप्शनवरती। प्रोफाईल ऑप्शनवर क्वेश्चन होते की बाबा 2 महिने झाले, 3 महिने झाले, अजून आमचं स्टेटस आहे पेंडिंगच आहे किंवा रिजेक्ट आहे दाखवते। चला तर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घेऊया। आपण या ठिकाणी मोबाईल नंबर आणि आधार नंबर व्यवस्थितरित्या टाकून घेतला। त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, 6 अंकाचा OTP आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत। OTP टाकल्याच्या नंतर व्हॅलिड OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं। ठीक आहे, तर काही लोकांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन हे पेंडिंग दाखवत असन, इनॲक्टिव्ह दाखवत असन, ठीक आहे, ॲप्लिकेशन ओके। तर या ठिकाणी ज्या लोकांचे रिजेक्ट किंवा रिन्यूअल करायचे बाकी पेंडिंग दाखवते, तर आता सिंपल सोप आहे, ज्या लोकांनी रिन्यूअलसाठी अर्ज केला अजून त्यांचं स्टेटस अजून ॲक्टिव्ह नाही आहे, ओके। तर या ठिकाणी तुम्हाला एक सिंपलची प्रोसेस आहे। तुम्ही रिन्यूअलसाठी अर्ज केला, सरळ खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पेमेंट डिटेल या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतरला हे बघा, तुम्हाला एक लिंक दिली जाते। ज्या लोकांना लिंक आली त्यांचा फीस ते लोक भरू शकता, आणि ज्या लोकांना लिंक नाही आली अजून तुमचं हे प्रोसेस वगैरेमध्ये असेल तर ह्या ठिकाणी आपण लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी मेक पेमेंट हे ऑप्शन येतं। तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 1 रुपयाचं जे चलन आहे ते आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे। तर या ठिकाणी आपण UPI IDच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतरला तुम्ही फोनपेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे चलन भरून तुमचं रिन्यूअलचं जे स्टेटस आहे हे ॲक्टिव्ह करू शकता। प्रोसेस हे अशा प्रकारचे असते। धन्यवाद।